मित्रांनो, मी आता तुम्हाला स्टिचिंग केलेला फेटा आणि पगडी याच्यामधला फरक सांगणार आहे. ही पगडी आहे, ही रेडीमेड तुम्ही दुकानात खरेदी करता. ह्याचं लूक बघा आणि हा स्टिचिंग केलेला फेटा बघा. ह्याचा लूक बघा, ह्याच्या आतमध्ये कंडिशन काय आहेत, हे फेटा कसा आहे, हे सगळं आपल्या मनात जे घर करून गेलेलं आहे. स्टिचिंग केलेला फेटा कसा दिसतो आणि तो कसा घालायला मिळेल याच्याबद्दल आता मी तुम्हाला प्रॅक्टिकलच करून दाखवते. हे बघा, स्टिचिंग केलेला फेटा सहज म्हणजे आता आरशात बघितल्यानंतर हा बघा, हा नुसतं असं ठेवला आहे आणि आता हा कान डावा कान आहे, तो जर असा झाकायचा, इथे आतमध्ये घालायचा. हा उजवा कान आपल्या कानपिळीच्या वेळेला द्यावा लागतो, तेव्हा बाहेर ठेवू शकतो किंवा असा थोडासा आतमध्ये ह्या अशा लुकमध्ये. हे बघा, हे नुसतं अलगद काही वेळ लागला नाही, स्वतः नवरदेव सजू शकतो, दुसऱ्या कोणाचीही गरज नाही आहे. अशा रीतीनं हा स्टिचिंग केलेला फेटा आपण घालू शकतो. बघा, हे असं असतं. आता ह्याचा लूक तुम्हाला फेटा बांधल्याप्रमाणे पूर्ण दिसतो आणि कुणाला वाटत नाही की हा फेटा स्टिच केलेला आहे की काय. तर आता ही पगडीचं दाखवतो तुम्हाला. पगडीसुद्धा सेम असते, हे बघा, पण ह्याचा जो लूक आहे तो त्याच्यामध्ये फरक किती पडतो बघा. ह्याचा पण हा पण असा बसवायला लागतो आणि हा तुम्ही असं बसवल्यानंतर की अशी दिसते पगडी. हे त्याचं असं कापड असतं. हे काही लिमिटेशन असतात, प्लस मायनस गोष्टी ह्या अशा असतात. म्हणून तुम्ही स्टिचिंग केलेला फेटा भाड्याने घेऊन जा, घाला आणि तुमचा रुबाब वाढा. धन्यवाद.